नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसोबत। तर आज आपण मस्त गावरान चवीची गवारीची काळ्या मसाल्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर त्या अगोदर आपल्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करते। वेळ न घालवता सुरुवात करूयात। तर बाजारातून मस्त मी अशी थोडीशी कोवळी गवार आणली, पाव किलो, आणि त्याचे असे मस्त हाताने तुकडे केले, स्वच्छ धुवून घेतली। आता काय करायचं, आपल्याला रस्सा भाजी बनवायची असेल तर अगोदर आपण उकडून घेऊ शकता किंवा तसंही मसाल्यामध्ये शिजवू शकता। तर आपण आधी उकडून घेते। तर गरजेनुसार पाणी घातलं। तर गॅसवरती मी उकडून घेते, तोपर्यंत आपल्याला वाटण तयार करायचं आहे। तर वाटण तयार करण्यासाठी इथे काय घेतले, हिरव्या मिरच्या घेतलेत मी, कारळे घेतले, थोडे भाजून घेतलेत, खोबरं पण भाजून घेतले, शेंगदाणे पण भाजून घेतले, आणि थोडेसे धणे पण भाजून घेतलेत, आणि लसूण घेतलंय। तर हे सगळं आपल्याला काय करायचं, एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे, थोडं थोडं पाणी घालून। आणि सोबतच आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर पण वाटणार आहोत। त्याने काय होईल, आपल्या रश्श्याला कलर जो आहे तो खूप छान येईल। तर वाटून घेऊयात बारीक, थोडंसं पाणी घालून आपल्याला बारीक वाटून घ्यायचे। तर हे पाहू शकता, इथे छान असं बारीक वाटून घेतलं मी। आता इथे आपली गवार पण चांगली उकळून घेतलेली आहे आपण, एक 7 ते 8 मिनिटभर। जास्त काही शिजवायची गरज नाही, आपल्याला मसाल्यामध्ये पण नंतर शिजवून घ्यायचं। तर आता गॅस बंद करूयात। तर इथे मी कढई ठेवली, त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालते, तेल गरजेनुसार तेल घालून। त्यानंतर 2 चमचे कांदा लसूण मसाला घालते। आपण ऑलरेडी हिरव्या मिरच्या घातल्या, त्यामुळे मसाला तुमच्या आवडीनुसार घालायचा आहे। थोडीशी हळद पावडर घालायची। आता यामध्ये आपण थोडासा कढीपत्ता घालूया। तर खूप छान लागते काळ्या मसाल्याची रस्सा भाजी, नक्की ट्राय करा एकदा। तर आता यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालायचं। तर गावाकडे ना या पद्धतीने बनवतात रस्सा भाजी काळ्या मसाल्याची। याच्यामध्ये पण तुम्ही भरपूर म्हणजे कांदा टोमॅटोचे रस्सा करू शकता, भरपूर प्रकार। पण ह्या पद्धतीचा रस्सा ना खरंच खूप छान लागतो, ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर। विशेषतः बाजरीच्या भाकरीवर खूप छान लागतो। तुम्ही चपातीबरोबर पण खाऊ शकता। तर छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घेतलं। इथे आपण पाहू शकता, यामध्ये आपल्याला आता उकडून घेतलेली गवार घालायचं आहे, आणि गवार छानपैकी आपली शिजलेली आहे। आता थोडाच वेळ आपल्याला रश्श्यामध्ये शिजवून घ्यायचं, जेणेकरून त्याचा रस्सा जो म्हणजे मसाला जो आहे तो गवारीच्या आतमध्येपर्यंत चांगला मिळून जाईल। तर गरजेनुसार आपण याच्यामध्ये आता पाणी घालूयात। खूप जास्त पातळ नाही करायचं आहे, थोडंसं गरजेनुसार पाणी घालूयात, आणि चवीनुसार मीठ देखील घालून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये। तर मिक्स करूयात सगळ्यात पहिल्यांदा आपण याला। तर अशीच काळ्या मसाल्याची शेवग्याची रस्सा भाजी किंवा बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची ना, ते देखील मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे। चवीनुसार मीठ घालूयात। तर सगळ्यांच्या आता याला आपण काय करायचं आहे, झाकण ठेवून एक 7-8 मिनिटं शिजवून घेऊया। एक 8 ते 9 मिनिटानंतर छान अशी उकळी आलेली आहे, आणि रस्सा देखील थोडासा आटलेला आहे, पाहू शकता। छान असा तरी लपून बसली त्याच्यामध्ये, आणि काळा कलर आलेला आहे, पाहू शकता। थंड झाल्यानंतर अजून रंग वेगळा म्हणजे छान येतो असा काळसर। तर इथे आपली तयार झालेली आहे गवारीची काळ्या मसाल्याची रस्सा भाजी। कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की कळवा। लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया असंच एका छान रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।